युवा पिढीला आपल्या मतांचे प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे. मात्र भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा मंजूर नाहीत. स्वातंत्र्यानंतर वर्दीतील 78,000 जवानांनी देशासाठी आपले प्राण गमावले आहेत. त्यांनी देशाचे तुकडे करण्यासाठी नव्हे तर भारत अखंड ठेवण्यासाठी बलिदान दिले आहे. हा देश एकसंध, संघटित आणि महासत्ता बनवण्याची जबाबदारी आता तरुणांच्या हातात आहे. तरुणांनी देशाला अखंड ठेवून महासत्ता बनवावे. भारतीय सेना ही देशातील जनतेची सेना आहे आणि तिचा प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटला पाहिजे, असे मत निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार रणजित पाटील, देवा चव्हाण, पवन माने आणि पोलीस हवालदार निलेश भोरडे यांना यंदाचा 8वा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. नरे येथील शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर होते. विंग कमांडर विनायक डावरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. राजेंद्र निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राईक विषयी अनुभव कथन केले. उरी सर्जिकल स्ट्राईकला जायच्या आधी आजकाल जे युवा पिढी आहे, जे प्रदर्शन करते आहे, प्रत्येकाला प्रदर्शन करायचा हक्क आहे आणि तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे. पण त्यामध्ये जर कोणी, जसं शार्दूलजींनी सांगितलं, की कोणी म्हणत असेल की भारत तेरे तुकडे होंगे, हे मंजूर नाही. आपल्या स्वातंत्र्यानंतर आपल्या वर्दीतल्या लोकांनी 47 पासून ते आजपर्यंत 78,000 लोकांनी आपले जीव गमावले आणि ते जीव तुकडे करण्यासाठी गमावलेले नाही. हे भारत अखंड ठेवायसाठी आपला जीव गमावलेला आहे. आणि जेव्हा 62च्या युद्धानंतर सगळे आपले जवान म्हणत होते की घर चले हम सदा जाने मन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, हा वतन एकत्रित, संघटित आणि महाशक्ती बनवण्यासाठी तुमच्या हातात देत. आणि त्यामुळे तुम्ही सगळं करा, पण देशाला मजबूत करा. आणि आम्ही त्यांचा खात्मा केला. जवळपास 15-20 जवान, पाकिस्तानचे जवान नाही म्हणाल, पण त्यांचे सैनिक मारले आणि वापस येत. संध्याकाळची वेळ होती. येता येता त्यांनी बघितलं पाकिस्तानाचे सैनिकांनी. आणि काय असतं की जेव्हा सिनियर ऑफिसर असतात ते आपल्याबरोबर रेडिओ सेट्स वगैरे घेऊन जातात आणि रेडिओ सेट्समध्ये काय असते, एक अँटिना असते. ते त्यांना वाटलं की काहीतरी इथे इम्पॉर्टंट माणूस आहे आणि तिथे आमच्यावर जबरदस्त फायरिंग केली. आम्ही एकदम लाईन ऑफ कंट्रोलच्या नाल्यावर होतो आणि एवढी फायरिंग झाली की तुम्हाला जेव्हा बॉम्ब आपल्या जवळ पडतो ना, तर जे दिवाळीत तुम्ही एक लक्ष्मी बॉम्ब वगैरे पाहिले असेल, त्याच्या कमीत कमी 1000 पट आवाज होतो आणि कानठळ्या बसणार, काही समजत नाही काय. आणि असे खूप सारे बॉम्ब पडले. त्यामुळे काहीच आम्ही दगडाच्या मागे जेवढी जागा सापडेल तिथे लपलो होतो. आणि शेवटी काय झालं की एकदम मी पाहिलं की एकदम रक्ताचा फवारा उडला आहे. तर माझ्याजवळ 3-4 सैनिक होते, माझे जवान सगळे सिख होते, पंजाब रेजिमेंटले सगळे सिख होते. तर त्यांना म्हटलं, मेरे देखो यहाँ पे किसी को गोली लगी है, इतना खून बह रहा है, तर सगळं चेक करो अपने आप. तर सगळ्यांनी चेक केलं. नाही साहेब हम सीट ठीक आहे. मग मी खाली पाहिलं तर माझ्या छातीत लागली होती आणि तिथून रक्ताचा फवारा उडत होता. म्हटलं आता आपण काही 10-15 मिनिटाच्या वरती आपण काही जगू शकत नाही. मी त्यांना म्हटलं आता तुम्ही जा आणि मला इथे सोडून द्या आणि तुम्ही आपला जीव वाचवा. पण सैन्यात असं होत नाही आणि अधिकाऱ्याला तर कधी सोडत नाही. त्यांनी मला खांद्यावर घेतलं, त्यांच्या पगड्या बांधून माझ्या छातीला लावले, पगड्यानं रक्त लागलं होतं आणि ते घेऊन गेले. त्या फायरिंगच्या दरम्यान पण
मला सेफ जागी आणलं आणि तेव्हा मला थोडं आठवत होतं. शेवटी म्हटलं आता आपले 5-10 मिनटं राहिले. तेव्हा डॉक्टर आला. माझा जो डॉक्टर असतो आमच्याकडे, त्याला म्हटलं, डॉक्टरला म्हटलं, डॉक्टर मेरे पास कितना समय है? तो तुमने सर ऐसे क्यों बात करे, कुछ नहीं होगा. म्हटलं नहीं, इतना नॉलेज तो मुझे भी है कि अगर सब खून निकल जाएगा तो जिंदा कैसे रहूँगा. आणि मग म्हटलं मी तुला याच्यासाठी सांगतो की तेव्हा माझ्या लहान 2 मुली होत्या आणि माझी पत्नी दिल्लीला राहत होती तिथे त्यांना घेऊन. म्हटलं आम्हाला तेवढा पे वगैरे जास्त नसायचं. 1999 काहीतरी मी 10,000 रुपये वाचवले होते आणि ते FDमध्ये ठेवलेत. म्हटलं तिला सांग की तुझ्या नवऱ्याने काहीतरी 10,000 रुपये तरी वाचवले आणि इथे ते ठेवले. आणि त्याच्यानंतर मग माझी शुद्ध हरपली आणि तेव्हा असं वाटलं आपण की ठीक आहे आता जात आहे, पण हे कधी ना कधी होणारच होतं. पण त्यांनी मला इव्हॅक्युएट केलं, हॉस्पिटलमध्ये आणलं, मग दिल्लीला आणलं आणि अचानक वाचलं. आणि ते माझं पूर्ण काय म्हणतात फुफ्फुस काढून आता सध्या एका फुफ्फुसावर आहे मी. पण तेव्हा असं मला वाटलं, आपल्या मराठीत एक म्हण असते ना, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. म्हणजे आपल्या हातात काहीच नसतं. जे काय असतं ते परमेश्वराच्या हातात. आणि हे उदाहरण सांगायचं याचा मुख्य हेतू असा की जे काही आपण आपल्या देशासाठी करत आहे ते सोडू नका. आणि जे पहिले म्हटलं, आपल्या देशाला अखंड ठेवा आणि महाशक्ती बनवा. करून विद्यार्थ्यांना त्याचं एक्सपोजर देऊन त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनुष्य म्हणून घडवणे हे फार मोठं कार्य आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 80 वर्षामध्ये दुर्दैवाने आपल्याकडे फार संस्थांनी राष्ट्रीयत्व आपल्याला शिकवण्यात फार माघार राहिली. परंतु जाधवर संस्था ही गेली 12 वर्ष हे कार्य करीत आहे आणि यातूनच पुढे भावी भारताचे सक्षम नागरिक तयार होणार आहेत. आणि त्यांना जे संस्कार इथे दिले जात आहेत त्यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये देणारी ही शिदोरी ही शिक्षण संस्था तुम्हाला देत आहे. त्या उपक्रमापैकीच हा एक उपक्रम शौर्य पुरस्कार. वास्तविक पोलीस हे समाजाचे एक आवश्यक घटक आहेत, परंतु त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. आपल्याला त्यांची आठवण केव्हा येते? ज्या वेळेला काही गुन्हे घडतात त्याच वेळेला आठवण येते, एरवी आठवण येत नाही. परंतु ते समाजात राहून कायदा आणि सुव्यवस्था पालन करून नागरिकांचं जे संरक्षण करतात ते अतिशय अप्रतिम कार्य आहे. तर हे असे शांत किंवा ज्याला सायलेंट वॉरियर म्हणतात तसे आपले हे सायलेंट वॉरियर्स आहेत. आणि या शिक्षण संस्थेने त्यांना शौर्य पुरस्कार देऊन सगळ्या विद्यार्थ्यांच्या समोर एक फार मोठा आदर्श ठेवलेला आहे. आणि हे असं आदर्श काळ आपल्या समाजामध्ये होणं आवश्यक आहे. कारण त्याशिवाय एकतर त्यांना मोटिवेशन किंवा प्रेरणा कुठून मिळणार, आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली पाहिजे, हे त्याच्या पाठीमागचे उद्देश आहेत. म्हणून शूरवीर तर हे आहेतच, परंतु त्यांच्यासारखं शौर्य आपणही निर्माण करावं म्हणून विद्यार्थ्यांना जी प्रेरणा मिळते ते कार्य संस्थेने चालवलेलं आहे. हे बघून खरोखरीच मला अभिमान वाटतो. आणि ही संस्था असं कार्य आणि असे उपक्रम सतत करत राहो. आणि तुम्हा विद्यार्थ्यांना तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये चांगले नागरिक बनवण्याची ही जी संस्थेची धडपड आहे त्याला तुम्ही निश्चितच मान देऊन उत्तम नागरिक म्हणून समाजामध्ये कार्य कराल अशी अपेक्षा करून तुम्हालासुद्धा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. सर, मी मराठवाड्यातून येतो
आमच्या आज मराठवाड्याची परिस्थिती आज अशी आहे की त्या मराठवाड्यामध्ये एका जातीच्या महाराजाला दुसऱ्या सप्त्याला बोलवलं जात नाही, दुसऱ्या जातीचा महाराज एखाद्या जातीच्या लोकांनी जर सप्ताह भरवला तो त्या ठिकाणी जात नाही, एका जातीचा माणूस दुसऱ्याच्या शेतात काम करायला जात नाही, दुसऱ्या जातीचा माणूस त्याच्या जातीचा जर त्या ठिकाणी किराणा मालाचा दुकानदार असेल तर त्याच्याकडे जातो आणि त्या सगळ्या गोष्टी करतो. इतक्या मोठ्या प्रमाणावरती जातीयवाद हा महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या सगळ्या या मराठवाड्यामध्ये झालेला अत्यंत मोठ्या प्रमाणावरती दिसतो. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना एक स्वतःचे विचार करता आले पाहिजेत. नुसतेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून यांच्या जातीचा नेता उठला आणि त्यांनी काहीतरी सांगितलं म्हणून ही लोक लगेच पुढे निघाली आणि देश पेटवायला लागली, महाराष्ट्र पेटवायला लागली, अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत. म्हणून जाणीवपूर्वक आजच्या युगामध्ये सुद्धा भारुड असेल, भजन असेल, पोवाडा असेल, वक्तृत्व असेल, निबंध असेल, त्याचबरोबर पथनाट्यासारख्या स्पर्धा असतील, एकल तबला वादन असेल, शास्त्रीय संगीत असेल, शास्त्रीय गायन असेल, अशा पद्धतीच्या स्पर्धा जादवर करंडकच्या माध्यमातून आपण घ्यायला चालू केल्या. ज्या स्पर्धेमध्ये 21 सोबत घेऊन चालतो आणि तुम्ही त्या कामाला ॲप्रिशिएट करताय म्हणून आम्हाला अजून ऊर्जा मिळते की अजून समाजाप्रती जेवढं करता येईल ते करत राहू. आणि जसं आर्मी फ्रंट ऑफ वॉरियर बोलतात की जे देशाच्या बॉर्डरवरती समोरच्या शत्रूचा हे करतात, प्रतिकार करतात, की त्यांना आपल्या देशात घुसण्यापासून किंवा आपल्या ज्या अंतर्गत ज्या आपल्या देशवासियांवरती हल्ला करण्यापासून रोखतात. तसं आम्ही थोड्या प्रमाणात का होईना आपली अंतर्गत सुरक्षा पाहतो. जे टेररिस्ट असो, जे इंटरनल गुप्तप्रमाणे येणारे ज्या काही 8व्या शौर्य पुरस्कारासाठी आमच्या नरे पोलीस स्टेशनकडून एक अधिकारी व 4 अंमलदार यांना निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. या समाजामध्ये राहताना थोडंसं सगळ्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक आणि व्यवस्थित बघा काय चाललेलं आहे आणि काय नाही आहे. आणि त्याच्यानंतर मी जाधवर सरांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. याच्यामध्ये जी वास्तव परिस्थिती आहे त्याच्यामधले जे हिरो आहेत ते खरे हिरो हे आहेत की यांनी खऱ्या अर्थानं तिथं जाऊन बॉर्डरवरती कामं केलेली आहेत आणि आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, देशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काम केलेलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. उरी पिक्चर तुम्ही पाहिला तरी अंगावरती काटा येतो की कशा पद्धतीनं जवान आतमध्ये घुसले. आणि जर तुम्हाला त्या पिक्चरमध्ये ओरिजिनल इन्सिडन्स मिलिटरीमध्ये घडलेला तो जर माणूस तुमच्यासमोर असेल तर काय होईल, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा प्रकारचे ज्येष्ठ श्रेष्ठ आर्मीमधले ऑफिसर दरवर्षी या शौर्य पुरस्काराला आपण या ठिकाणी बोलावतो. तुम्हालाही दिसलं पाहिजे, कळलं पाहिजे, समजलं पाहिजे की समोर की ह्या लोकांनी कशा पद्धतीनं तिथं काम केलं असेल, कशा पद्धतीनं ही लोक पुढे गेलेली असतील आणि किती वेळा यांना आपण मरत आहोत, आता आपण वाचत नाही, आपलं आता काही खरं नाही. कर चले हम विदा साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. हे पिक्चर जुन्या काळातले बघा तुम्ही. लता मंगेशकरचं गाणं हे 62च्या युद्धानंतर 61चं 62चं जे युद्ध झालं आपलं 62 आणि 65 चीन बरोबर, त्यावेळेला पंडित नेहरूच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारची जी गाणी आहेत ती आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. ती देशप्रेम खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये जागृत होईल अशा प्रकारे आपण पुढे गेलं पाहिजे. आणि आपण साने गुरुजी बल सागर भारत हो, विश्वात शोभोनी राहो, करी कंकन करी बांधिले, जनसेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले, असं म्हणणारी पिढी तयार झाली पाहिजे, असं म्हणणारे युवक तयार झाले पाहिजेत.